अगोदर डी ग्रुपला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर डी ग्रुपची एक मॅच झाल्यानंतर इथे आपण जो संघ या ठिकाणी जिंकेल त्याला ब्रेक देणार आहोत थोडा आणि त्या मॅच नंतर आपण क्वार्टर फायनल खेळवणार आहोत. लक्ष ठेवायचं, कोणी घाई करू नका. यानंतर देवगाव विपक्ष शिलपाटा ही मॅच होईल. अफजल म्हणजे आमचा मैली कुठे असेल तरी लगेच यायचं या ठिकाणी. अफजल, माझा आवाज तुझ्यावर पोहोचत असेल लगेच या ठिकाणी यायचं अफजल. तर प्लीज जे आमचे कमिटी मेंबर बाउंड्रीलाईनच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती करतो, लहान मुलांना आतमध्ये येऊन देऊ नका. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. मी तर आपण ऐके आवाज, त्यांच्या आवाजाची जादू संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये आहे लागली जाते. आमचे सर्वांचे लाडके मॅडीस यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. या इनिंगसाठी जॉईंट होतील आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. दामत विपक्ष भडवल आई गावदेवी, त्याचबरोबर दामत साऊथ या मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. आणि मायक्रोफोनवरती असतील मॅडीबाई. अफजल, आपण चावी घेऊन लगेच यायचं या ठिकाणी आणि 15 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त व्हायलाच पाहिजे. पहिली 2 षटकं 10 मिनिटांमध्ये पूर्ण व्हायला पाहिजेत. टाइम इथे लागला जाईल. स्कोरर अपडेटेड आणि लाईव्ह आपण टाइम ॲडजस्ट करून ठेवा. अफजल, चावी घेऊन यायची लगेच. आठ वाजून 38 मिनिटांनी पहिला चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह झालाय. तर येथील कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सर्वांचे लाडके मॅडी सर. धन्यवाद संदीपजी गायकवाड सर. आई गावदेवी भडवळ संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धाडसी निर्णय म्हणावा लागेल या मॅचमध्ये. यानंतर शेळफाटा संघाचे संघनायक आणि देवगाव संघाचे संघनायक. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती राहील की आपण रेडी राहायचे, कारण यानंतर तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शिलफाटा आणि देवगाव. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. मुझकीर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. टीम सौद दामत या संघाच्या वतीने आपण पाहतोय पहिले षटक. राईट आर्म ओव्हर द विकेटने फटका चांगला पाहायला मिळेल. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित नाहीये आणि आता बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतात 4. तर चौकार सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळेल. 2 संघ आपण पाहतोय मैदानामध्ये खेळतात. एका बाजूला दामत संघ तर दुसऱ्या बाजूला भडवल संघ. एक संघ या ठिकाणी जरूर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि तो वांगणी संघासमोर मात्र भेटणार आहे. लक्षात असू द्या, या स्पर्धेचा पूर्णपणे फॉर्मॅट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यावेळेस फटक्यासाठी जागा बनवल्या. स्कोर ऑफ द विकेट. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतात. धाव मिळेल आणि धाबा इथे मिळतील. एकंदरीत आपण पाहिलं तर धाबांसाठी जी धावपळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, सलामीची जोडी बबलू आणि त्याच्या साथीनं मनोजला आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबा मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल अद्यापर्यंत 9 या अंकावरती आपण पाहतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेत सय्यद कल्याणची आन बान शान मिस्टर फिरोज खान सर यांना तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातील एक नामवंत पंच हरीश कराळे सर. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी सज्ज आहेत. एका टप्प्या अखेर बॉलला प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे आणि तिथे मिळते एक सिंगल धाव. गोलंदाज आपण पाहतो मुझकीर. अनुभव प्रचंड आहे आणि अनुभवाची शिधोरी असताना देखील आपण पाहिलं तर हे षटक त्याच्या पतीनं हाताळलं जात आहे. एक चौकाराला एक तिहेरी धाव सुद्धा पाहिले. म्हणजे या षटकामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. स्लोबर पद्धतीचा बॉल 0 पासून जर आपण सुरुवात केली या षटकाची तर मात्र एक सिंगल आली आहे, डबल देखील आली आहे, तिहेरी धाव सुद्धा पाहिली आहे आणि एक चौकार सुद्धा पाहायला मिळालेला आहे या षटकामध्ये. म्हटलं जाताना शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असे ना तोच खरा कर्तृत्ववान असो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ कर्तृत्ववान ठरणार हे आपल्याला पाहायचे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. मुझकीरचा शेवटचे अंतिम 2 बॉल राहिले त्याच्या नावावरती. सुरुवातीला धावा जरूर आल्या. 4 चेंडूमध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या, परंतु शेवटचे अंतिम 2 बॉल हे मुझकीरच्या नावावरती राहिले. 2 चेंडू सलग डॉट आलेत. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 3 षटकांची ही मॅच तुम्ही पाहतायत. एका बाजूला आई गावदेवी भडवळ तर दुसऱ्या बाजूला टीम
सौ दामतचा संघ आपण पाहतोय. एक एक सामना जिंकत हे दोन संघ पुढे सरकलेले आहेत आणि आता सेकंड राऊंड मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान जावेदभाई नजे आणि अशफाकजी नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे, कारण स्टेजच्या करेक्ट डाव्या साईडला आपण पाहिलं, उजव्या साईडला पाहिलं गेलं तर आमच्या चाचांचा चायची टपरी आहे सुंदर आणि स्वीट टी तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल, चाय भेटेल. जरूर त्या ठिकाणी जा आणि चाय पिऊन घ्या. नक्कीच आपण पाहतोय संदीप गायकवाड सर अत्यंत चांगली माहिती पुरवतात आणि ज्यांना चहाचा आस्वाद घ्यायचा असेल या थंडगार वातावरणामध्ये तुम्ही चहाचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला याच दरम्यान संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. हरिभक्त परायण याच विभागातील आमचे अशोकजी धुळे जे पाषाणे गावावरून या मॅचचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने कारगिल चषकाचे ते दर्जेदार आयोजक होते. अगदी आपण पाहतो सलग 2 वर्ष ती स्पर्धा आपण त्या विभागात पाहिलेली आहे आणि त्यानंतर कुठेतरी खंड पडला त्या स्पर्धेला आणि त्या स्पर्धेचे आयोजक अशोक धुळे यांचे मनापासून आपण स्वागत करू. ऑन साईडला आपण पाहतोय बॅटची आतली कडा होती, चेंडू घरंगळत पुढे चाललाय तोपर्यंत क्षेत्ररक्षक त्याला फील्ड करताय. तोवर मात्र एक धाव मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ. सईफ हा गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. मगाशी सांगितले की 189 या चॅनलवरती सुद्धा या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे मात्र लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर यानंतर वांगणी, कर्जत या सर्व विभागामध्ये तुम्हाला 189 या चॅनलवरती स्पर्धा पाहायला मिळेल, ज्या स्पर्धेचं सध्या प्रसारण चालू आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. सैफ हा गोलंदाज आपण पाहतो. पहिला चेंडू त्याने दिशेपासून तो भरकडला, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. सिंगल आल्यानंतर आता पुन्हा एकदा दिशेपासून थोडेसे वंचित राहिलेत आणि ते अतिरिक्त धाबा मिळतात. 13 धाबा धाव फलकावरती आहेत. 3 षटकांचे मॅच आहे आणि या शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये आता जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेल टीम आई गावदेवी बडवल संघ. आपण पाहतोय दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत, एकाच शहराला बिलॉंग करणारे 2 संघ आहेत आणि एकाच पंचकृषीत एकाच ग्रामपंचायतीमधील हे 2 संघ आपण पाहतोय. तर संदीप गायकवाड सर जरूर या 2 संघांना एकमेकांचे डावपेच माहीत असतील. काय गोलंदाजी होते, अतिशय तिखट आणि भेदक मारा टीम सौ दामत देखील करते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सैफ लेफ्ट आर्म सीमर, यावेळेस फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. जजमेंट फार चांगलं पाहायला मिळेल. स्वतः सौ देत आहेत. अगदी आपण पाहतोय डाऊन दी बॉल येत असताना वाईडिश लॉंग गॉनला मात्र टिपली जाते असेल. फलंदाज फेल. पहिला धक्का लागेल टीम आई गावदेवी बडवल संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर मगाशी या ठिकाणी आमचे अरबाजबाई खोत यांच्या वतीनं आपण जर पाहिले तर त्यांच्याकडे एक ट्रॉफी आम्ही पाहिली. ते प्रेक्षणीय एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी होती. काय अप्रतिम ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी अजलान स्पोर्ट्स वांगणी यांच्या वतीनं त्या ट्रॉफी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर त्यांचा एक चांगला शॉप वांगणी या शहरामध्ये होलसेल ट्रॉफी शॉप आपण पाहतोय अजलान स्पोर्ट्स वांगणी. तुम्हाला जर भेट द्यायची असेल, अगदी आपण पाहतोय सुंदर ट्रॉफ्या तुम्हाला स्पर्धेसाठी हव्या असेल कोणत्याही इव्हेंटसाठी, तर तुम्ही नक्कीच त्या स्पोर्ट्सला अवश्य भेट द्या. अजलान स्पोर्ट्स वांगणी. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या अधिकच्या माहितीसाठी आम्ही या ठिकाणी सूचना करतोय. लॉंगऑफच्या दिशेने आपण पाहतो हा फटका एक्झिक्यूट केला. तोपर्यंत पंधरा धाबा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त फटके आपण पाहिलेले आहेत आणि त्यानंतर अगदी आपण पाहतो ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल ओमसाई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून अतिशय सुंदर टीम वर्क या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर्व कॅमेरामॅन सहित ही स्पर्धा आपण जे पाहतोय अगदी वेगवेगळ्या अँगलमध्ये या ठिकाणी हे चित्र दाखवण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतोय समोरच्या एंडकडून
या ठिकाणी पूर्णपणे स्पर्धा कव्हर केली जाते. मिडल अगदी आपण पाहता साईड अँगलने सुद्धा ही स्पर्धा कव्हर होतीये आणि आमचे प्रेक्षक आपण पाहतोय एका अगदी आपण पाहतोय एका स्लाइड मध्ये सर्व तमाम लाडके प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. 15 धावा धाव फलकावती आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला. एकंदरीत 4 स्लाइड एका स्क्रीनवर दाखवण्यात अत्यंत सुंदर क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहताय. तमाम प्रेक्षक आज सौ दामद या संघाच्या पाठीमागे उभे आहेत. हो यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर दिशा थोडीशी खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी होत्या. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू झालाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कहीफला आपण पाहतोय. या अगोदर सैफने षटक हाताळलं ते राहिलं 5 धावांचं आणि आता स्वतः कहीफ गोलंदाजी मार्क वरती येतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. कोणती धाव मिळणार नाहीये. एका धावेसाठी संदीप गायकवाड इथे मात्र संघर्ष करावा लागतोय. अगदी आपण पाहतोय नेहमी आपण म्हणत असो ना परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे आणि त्याच धावेचा प्रयत्न आता मैदानावरती होतोय. शिलपाठा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांचं भव्य स्वागत देखील केलेलं आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध सर्वात क्रिकेटमधील सेफ शॉट. बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. फलंदाज मनोजने सी यू लेटर अर्थातच पुन्हा भेटू. काय फटका पाहायला मिळाला. चला शिलपाटा संघाला विनंती राहील आपण या आपले मनपूर्वक स्वागत. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ दाखल झालेला आहे. बॉल चाललाय आणखीन एक वारेशी वार्तालाप करत जाणारा सेकंड इन रो दुसरा धमाका पाहायला मिळेल. टीम आई गावदेवी भडवल संघासाठी आलेला बिग हिट षटकार. बॅटिंग करत असताना आपण पाहतो काय आक्रमक पवित्रा घेतलाय. थोडेसे स्टेप आउट झाले. चेंडूची लाईन पाहिली, एक्झॅक्टली टप्पा पाहिला आणि आता त्याच्यावरती आक्रमण. आणखीन एक जाईल बॉल. यावेळेस आपण पाहतोय सलग लागोपाठचे 3 षटकार. बॅटिंग करत असताना मनोजच्या बॅट मधून आलेला आणखीन एक धमाका. जर मनोजचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बॉल चाललाय सीमा पार आणि आता धावांचा उच्चांक गाठतीये. या 3 षटकांच्या मॅच मध्ये आई गावदेवी भडवल संघ पोहोचले 34 वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्टील 2 टू गो. काय बॅटिंग चालू आहे. सुरुवातीला शांत खेळ पाहायला मिळाला, त्यानंतर आक्रमक पवित्रा. मनोजला माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. शेवटचा अंतिम षटक आहे आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये आम्ही का म्हणत असो की हे हानामारीचं षटक असं आणि त्या हानामारीच्या षटकामध्ये आता धावा येत आहेत. शेवटचे 2 बॉल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. बुडाफला चेंडूला कव्हर करते परंतु 2 धावांचा अवधी आहे आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाजाला माघारी परतावा लागेल. खऱ्या अर्थाने मी तर म्हणून ही विकेट सॅक्रिफाईस केली आहे. या विकेटचा मात्र त्याग केलाय आणि इथे मात्र परतावा लागेल. मिळणारं सांघिक यश टीम दामद सौद संघाला आणि टीम भडवल संघाला लागणारा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. आज दामदकरांची स्पर्धा आपण पाहतो आणि दामदचे काही संघ या ठिकाणी आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून आपण पाहतोय अमित भाई खोत यांचं आगमन सुद्धा झालंय. त्यांचं स्वागत आपण करू. सेकंड अटॅम्प मध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. शेवट गोड केलाय टीम दामद सौद संघाने. फलंदाज बाद. सलग 3 षटकार लगावलेले आहेत. त्याच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. सन्माननीय अनिलजी आकाडे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्याला देऊन सन्मानित केलं जाईल. या ठिकाणी आपण संदीपजी गायकवाड सरांना विनंती राहील की आपण या मॅच नंतर हे पारितोषिक त्यांच्या हाती आपण सुपूर्द करायचं आहे. काय बॅटिंग केली आहे मनोजने.
अफलातून खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत संघाचा पहिला डाव संपन्न झालेला आहे. 35 धावा 18 चेंडूमध्ये बनवण्यात आलेले आहेत आणि आता 36 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे 12.00च्या सरासरीने सौ दामद संघाला या धावा चेस कराव्या लागणार आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करू. तिथे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संदीपजी गायकवाड सर असतील. यापुढील सामना रंगणार आहे त्याचा टॉस देखील या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. संदीपजी गायकवाड सरांना विनंती राहील की आपण लगेचच या ठिकाणी टॉस संपन्न करायचा. चला शिलपाटा संघाचे कॅप्टन आणि देवगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजी गायकवाड आपण या ठिकाणी टॉस संपन्न लगेच करा कारण आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता आपण रेग्युलर 8 संघांकडे जाणार आहोत. जो वेगळा हाफ आहे आपल्या या स्पर्धेमध्ये 36 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे आणि या 36 धावांचं आव्हान कशा प्रकारे पेलवलं जाईल ते मात्र आपण ऐकणार आहोत. द्वितीय सत्रामध्ये आमचे साथी समालोचक सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज. परंतु तत्पूर्वी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे केली जाईल नाणेफेकी या पुढील सामन्याची. वांगणी गावाचे प्रभू गोळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. अशफाक भाई नदी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. अशफाक भाई आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अशफाक भाई आपण या ठिकाणी या. अशफाक चाचा या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. एकीकडे असेल शिलपाटा खोपोली तर दुसरीकडे असेल मुरबाडवरून देवगाव. दोन्ही आमंत्रित संघ या ठिकाणी आहेत. अशफाक भाई यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. 4 ओव्हर असतील, 4 बॉलर असतील. कंपल्सरी चेसिंग आहे. सिंगल व्हाईट लाईन आहे. बाकी तुम्हाला काय नियम आहेत ते मैदानावरती गेल्यानंतर माहिती पडतील. चला दोन्ही पाहुणे संघ आहेत. बाकी तुम्ही विचार करायचं. तर कॉल आपण पाहिलं गेलं शिलपाटा खोपोली संघ टॉस त्यांनी प्राप्त केलाय. डी ग्रुपमध्ये पहिली मॅच असेल आणि त्यांनी चॉईस केले ते विचारून बोलतो का? ओके जाऊन द्या. ते आमच्या भाषेत बोलतातच. मुलगी इथे बघायची घरी जाऊन सांगायचं पसंत आहे का मला. तर त्या पद्धतीने सोमनाथ सर बरोबर आहे ना. इथेच विचारायचं असतं सर्व चॉईस. पण जाऊया एक संधी तोपर्यंत इनिंग होईल. आपला कॉल लवकरात लवकर येईल आणि दोघांनी आपण या ठिकाणी जे आमचे आयोजक कमिटी मेंबर आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. चला जशी इनिंगला सुरुवात होईल आपण मायक्रोफोन होता ऐकणार होतो आमच्या सोमनाथ सरांना. त्यांचा आवाज रायगड ठाणे अर्थात मुरबाड शहापूर विभागातील एक मोठा आवाज आमच्या भेटीस या ठिकाणी आला आहे. वेलकम सर. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल पाहूया. धन्यवाद. थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर. मनपूर्वक आपलं आभार आम्ही व्यक्त करू तुमच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षक राजाचं भरपूर मनोरंजन आणि क्रिकेटची इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोफ आपल्यासोबत धडकतीये. सन्माननीय मॅडी सर आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करूया. जाऊया मैदानावरती. 36चं टार्गेट. निश्चितच सलामीची जोडी मैदानावरती सौद येतोय आणि त्याच्या साथीनं मुझक्कीर मैदानावरती सज्ज झालेली जोडी आपल्याला पाहायला मिळेल. जोडी नंबर 1 सौद 11 दामद संघासाठी सुरुवात करताय. 36चं टार्गेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि नक्कीच थोडासा दिशाहीन. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेच्या मदतीनं धावफलकाला या ठिकाणी सुरुवात करतायत. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा झालाय. बॅटिंग करत असताना सौद आणि मुझक्कीर खांद्यावरती जबाबदारी. दामद संघाची पालखी ह्या A1 जोडीच्या खांद्यावरती. समोरून गोलंदाज मयूर कालेकर. षटक पहिलं. हा चेंडू पहा. बॅटची एज. शॉर्ट थर्ड मॅनला खराब फिल्डिंग. हाताला चटका दिला. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. आडवत असताना थोडीशी तारांबळ. चेंडूला पकडलंय खरं मात्र या दरम्यान आपण पाहाल पुन्हा दोन धावा कंप्लीट झाल्यात. या ठिकाणी चेक केलं जातंय सीमारेषेवरती नक्की काय घडलं हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल.
ओमसाई एमटीसी लाईव्हची संपूर्ण टीम आणि पंचांचा इशारा चौकार. चेंडू अडवत असताना त्या ठिकाणी थोडीशी गफलत पाहायला मिळाली आणि चेंडू जो आहे तो अडवत असताना आपण पाहताय टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं ओमसाई एमटीसीच्या कॅमेऱ्याने हे कैद केलं. ज्या वेळेला चेंडू पायानं अडवला त्यावेळेला पाय बरोबर सीमारेषेला टच झालाय आणि इशारा मिळतोय 4 धावांचा. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आहे, वॉर रूम मध्ये ते सुद्धा चेक करतायत. काळजी करू नका, कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी या ठिकाणी घेतली जाते. लेग बाईचा इशारा, एक सिंगल येईल. धावफलकावरती थोडीशी बढत आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी अजूनही खेळतायत. सौद आणि मुझक्कीर हे दोन फलंदाज मैदानावरती निश्चितच सलामी देत आहेत. 6 धावा धावफलकावरती बिनबाद. मयूरच्या खांद्यावरती जबाबदारी. षटक क्रमांक पहिलं. चारही बाजूला तुडुंब गर्दी, प्रेक्षक राजानं भरलेलं हे मैदान, दामतगावचं ऐतिहासिक मैदान. रजनी क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस प्रचंड वेग, भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू अगदी वाईड यॉर्कर स्वरूपाचा. ज्यावेळी चेंडू पीच झाला, अचानक गती पकडली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. मयूर येतोय, उंचपुरा गोलंदाज आहे. भडवळ संघासाठी हे पहिलं षटक. यावेळेस इम्प्रोवाइज केलेला फटका, शॉट फाईन लेग वरती, दर्जेदार फिल्डिंग. अतिशय चांगल्या पद्धतीनं चेंडूला स्टॉप केलं. त्या ठिकाणी एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. 7 धावा बिनबाद खेळतायत. सलामीची जोडी, जिम्मेदारी खांद्यावरती, जबाबदारी खांद्यावरती. दामत संघाची पालखी स्वतः सौद आणि मुझक्कीर आपल्या खांद्यावरती घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. आमचे ओमसाई एमटीसीचे ऑफिशियल कॅमेरामन तेजस भाई निश्चितच काळ्या रात्रीला पहिल्या दिवसापासून आपल्या सोबत काम करतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक करूया. चांगल्या पद्धतीचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस निश्चितच चर्चा करता करता एक चांगल्या दर्जाचा फटका, गॅप सिलेक्शन होतं आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची मदत आली आहे. स्कोर कार्ड 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 36 धावांचं लक्ष आहे. षटक पहिलं आणि पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होईल. दूरवरचा रनअप, अगदी 25-30 पावलांचा रनअप घेऊन यावेळेस गोलंदाजी करत असताना फुलटो चेंडू आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खेचलाय. लॉंग ऑन वरती चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट झालं. कदाचित थोडंसं धोकादायक संघासाठी एक अतिरिक्त धाव सुद्धा या ठिकाणी जमा होतीये आणि या 2 धावा धावफलकावरती पुन्हा वाढत आहेत. 11 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक पहिलं जे मार्गस्थ होतं ते या ठिकाणी संपन्न होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या सौद 11 दामत संघाची धावसंख्या 11 धावा. बॅटिंग करतायत सौद आणि मुझक्कीर ही सलामीची जोडी. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 36चं टार्गेट. निश्चितच आमच्या सोबत नितेशजी तरे ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये जबरदस्त कामगिरी, सुंदर हस्ताक्षर, त्याचबरोबर इत्यंभूत माहितीवरती भरपूर नजर त्यांची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर आणि आमच्यापर्यंत संपूर्ण माहिती अगदी अचूक पोहोचवत आहेत. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजे स्कोरर आणि निश्चितच आमचे नितेशजी तरे पहिल्या दिवसापासून अतिशय सुंदर कामगिरी या ठिकाणी पार पाडतायत. आपलं सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करूया. निश्चितच जाऊ मैदानावरती. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती जोडल्यात 11 धावा. बिनबाद 11 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. युवा यंगस्टर गोलंदाजी मार्क वरती मनोज येतोय. षटकाची जबाबदारी आहे. 12 चेंडू आणि 25चं समीकरण इथून पार करायचे असतील तर ताकद लावावी लागेल, कष्ट करावे लागतील, जिद्द चिकाटी मेहनत मैदानावरती दाखवावी लागेल. 3 षटकांची मॅच आहे. द्वितीय फेरीची ही मॅच. या मॅच मध्ये जिंकायचंय, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचंय, या अनुषंगानं चाललेली मॅच आपण पाहताय. मुझक्कीरसाठी हा चेंडू इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होता. निश्चितच सुपला डोक्यात होता, मात्र या ठिकाणी हुकला आणि चेंडू जाऊन विकेट किपरनं पकडलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट येतोय. मनोजच्या माध्यमातून टाकलेला हा एक प्रचंड वेगवान चेंडू सरळ विकेट किपरनं कलेक्ट केला. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी मिळाली नाही. वेगवान गोलंदाज तेज तरार, राईट मोर द विकेट. यावेळेस ओरपी चेंडू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. संधी आली आहे. झेल पकडला जाईल का? झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप होती आणि
या दरम्यान आपण पाहाल सिंगल कंप्लीट करतायत, एका धावेची मदत येते, स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला. यापुढील मॅच आपल्याला बिग फाईट मुकाबला पाहायला मिळेल. कर्जत खोपोलीचं क्रिकेट एका बाजूने आपण अनुभवू शकाल, शिळफाटा आणि त्यांना फाईट करेल मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट, देवगाव टायगर्स या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खालापूर विभागाला बिलॉंग करणारी टीम आहे शिळफाटा. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. देवगाव संघाला फलंदाजीचं पाचारण दिलंय. ऑन साइडला खेळलाय, एक सिंगल येते धावफलकावरती 13 धावा. एका धावेनं डावाला पुढे घेऊन जात आहेत, डावाला आकार देत आहेत, डावाला निश्चितच सजवत आहेत. 9 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण इथून विजयासाठी. घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावरती निश्चितच मॅच जिंकायची असेल तर कष्ट घ्यावे लागतील. जिद्द चिकाटी दाखवत असताना सलामीची जोडी सौद आणि मुझक्कीर हे दोन फलंदाज मैदानावरती अतिशय चांगला खेळ करतायत. मात्र आक्रमणाची गरज आहे. आक्रमक भूमिकेमध्ये समोरून युवा यंगस्टर गोलंदाज मनोजवरती जबाबदारी. आई गावदेवी भडवळ संघासाठी दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवतोय. वेगवान तेज तरार 25-30 पावलांचा रनअप, त्यानंतर टाकले जाणारे भन्नाट वेगवान चेंडू. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये चाललेली ही क्रिकेटची महासंग्रामाची मॅच आपण पाहता. यावेळेस फुलटो चेंडू आहे, फिरून मारलाय, फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रिशेला सलामी, चेंडू सीमा पार, चौकार. दमदार आहे त्याच्या नावात, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. फटक्यात दम होता, फटका जोरदार पाहायला मिळाला. मुझक्कीरच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत, धावफलकावरती जोडल्या जात आहेत. स्कोर कार्ड 17 वरती जाऊन पोहोचलाय. 17 विदाउट लॉस. अतिशय सुंदर सुरुवात करत असताना सलामीची जोडी मैदानावरती खेळतायत. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, यष्ट्यांचा वेध घेणारा प्रचंड वेगवान चेंडू, काही कळायच्या आत दांडी गोल. दोन षटकं संपतायत. धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळतायत. 17 वरती लागलेला हा खतरा. बॅट्समन बाद होतोय. मुझक्कीर निश्चितच एक चांगली खेळी साकारली, 6 धावांचं योगदान दिलं आणि तंबूच्या आश्रयाला येऊन विसावताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिद येतोय सौदला साथ देण्यासाठी मैदानावरती. इथून शाहिदला भूमिका पार पाडावी लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 19 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 6 चेंडू 19 धावा. मैदानावरती निश्चितच दोन्ही संघासाठी मॅच ऑन आहे. दोन्ही संघासाठी सामना जिवंत आहे. चेंडूवरती नक्कीच अपील करतायत. अपील केली आणि पंचांचं बोट जाते आकाशाकडे. मोठा मासा गळाला. बिग फिश इन द ट्रॅप. बॅट्समन आउट होतोय. सौदचा खेळ संपला. पाच चेंडू 19चं लक्ष इथून पार करायचंय. 6 चेंडू आणि 19चं लक्ष होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. गोलंदाज बबलू आला आणि बबलूनं मात्र इथून हादरा दिलाय. या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी, जबाबदारी दिली आहे आणि हे जबाबदारीचं टॉनिक बबलूनं घेतलंय आणि अनुषंगानं टाकलेले हे 2 जबरदस्त वेगवान चेंडू. पुन्हा एकदा पुढे सरसावत जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत आणि या दरम्यान बाईचा इशारा येतोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. निश्चितच एका धावेची मदत यावेळेस करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल. समीकरण बदललं. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता.
घरच्या मैदानावरती निश्चितच सामना जिंकणं फार गरजेचं होतं. प्रत्येक मॅच महत्वाची, नॉकआउटचे मुकाबले असतात आणि यावेळेस आम्ही इथं नॉकआउट पंच देण्यासाठी आलोय हे सांगत असताना बबलू पाटीलनं फर्निचर डिस्ट्रॉइट केलंय. दांडीगुल करायचंय. सौद 11 दामत संघाला इथून अडचणीत आणलं जात आहे. बबलू पाटीलच्या माध्यमातून एक आक्रमक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती घडवलं जात आहे. 2 विकेट संपादित केल्यात, केवळ एकच धाव खर्च केली आणि 6 चेंडू 19चं समीकरण असताना आयोजक बबलू नजे, आपण कुठं असाल तर संदीप गायकवाड सरांशी संपर्क साधा. बबलू नजे, जिशान आलाय, उर्पी चेंडू, आक्रमण चढवलंय, समोर खेळलेला फटका आणि निश्चितच त्या ठिकाणी एक सिंगल धावेचं योगदान येतंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि मॅच मध्ये औपचारिकता पाहायला मिळेल. आई गावदेवीला निश्चितच यश मिळतंय. भडवळ संघ विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना संघासाठी नक्कीच चांगली कामगिरी बबलूनं केली आहे. महत्वाचं षटक आणि निर्णायक षटक हाताळतोय, शेवट गोड करतोय. दांडी उद्ध्वस्त करत असताना अजून एक विकेट टिपली आहे. जबरदस्त खेळ. अभिनंदन. सौद 11 दामत संघाचं सुद्धा कौतुक करूया. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट अष्टपैलू प्रात्यक्षिक